नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना परत एकदा आनंदाचा शिधा मिळणार आहे. या शिध्यामध्ये आता त्यांना 6 वस्तू मिळणार आहेत आणि हा शिधा कधी वाटप करणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्या 6 वस्तू कुठल्या कुठल्या आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर 10 जानेवारी 2024ला मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा असा निर्णय आहे. तर निर्णय काय आहे पहा. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 22 जानेवारीपासून पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे याचं जे वाटप आहे ते 22 तारखेला होणार आहे. यामध्ये साखर, खाद्यतेल, चणा डाळ, रवा, मैदा आणि पोहे या 6 वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. तर या शिध्यामध्ये तुम्हाला आता साखर, खाद्यतेल, चणा डाळ, रवा, मैदा आणि पोहे या 6 वस्तू मिळणार आहेत. राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. या आनंदाचा शिधा वितरणाकरिता येणाऱ्या 549.68 कोटी रुपये अंदाजित खर्चास मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. आणि हा आनंदाचा शिधा प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे आता श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. आणि हा आनंदाचा शिधा आता 22 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मित्रांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा.